खून, चोऱ्या, मारामाऱ्या यासारख्या अनेक केसेस आपण आतापर्यंत गुन्हेगार कोडमध्ये बघितल्या. पण आज आपण ज्या अपराधाबद्दल बोलणार आहोत, मुळात तो कायद्याच्या चौकटीत गुन्हाच नाहीये. पण तरीही त्यामुळे व्हिक्टिमच्या आयुष्याची होणारी वाताहात ही कुठल्याही नोन अपराधापेक्षा जास्त भयंकर आहे. हा असा एक गुन्हा आहे ज्याची शिकार तुम्ही आणि मी कदाचित रोज होतोय आणि याची कल्पनाही आपल्याला नाही. ही गोष्ट आहे कॅट फिशिंगची. ही गोष्ट आहे स्वीट बॉबीची. आपली गोष्ट आपल्याला नेते 2018 मध्ये लंडनच्या बाहेर एक ब्रायटन नावाचं एक सबर्ब आहे. तिकडे बॉबी झंडू नावाचा एक ब्रिटिश सिख माणूस आपल्या पत्नीबरोबर आपल्या लहान मुलाला झोपवतोय. विचित्र वेळी त्यांच्या दाराची बेल वाजते, जोरजोरात दार ठोठावलं जातं म्हणून दचकून बॉबी आणि त्याची बायको बाहेर येतात. दारासमोर एक व्यक्ती असते. ही व्यक्ती म्हणजे हरकिरत कौर अस्सी उर्फ किरत. जवळपास 10 वर्ष आपण ज्या व्यक्तीशी बोलतोय तो बॉबी आपल्याला आता समोरासमोर दिसलाय आणि तरीही त्याच्या डोळ्यामध्ये अनोळखी भावना आहे आपल्याबद्दल. हे बघून किरतच्या पायाखालची जमीन सरकते. ती त्याला ओळख पटवून द्यायला लागते, पण तरीही बॉबी तिला ओळख दाखवतच नाही. पण एकमेकांसमोर येऊनही बॉबीने किरतला ओळख न दाखवल्याची ही पहिली वेळ नसते. ही गोष्ट आपल्याला मागे घेऊन जाते 2011 मध्ये याच ब्रायटन मधल्या एका नाईट क्लबमध्ये. कुठल्याही तिशीतल्या अनमॅरिड मुलीला जी मनस्थिती असते तिची, तीच मनस्थिती घेऊन किरत सुद्धा या नाईट क्लबमध्ये आहे. तिच्या एका मैत्रिणीची बॅचलरेट पार्टी सेलिब्रेट करायला. मैत्रिणीच्या आनंदात तिची बॅचलरेट साजरी करताना किरतला जाणवतं की ह्या सगळ्या कोलाहलामध्ये एक ओळखीचा चेहरा नुकताच त्या नाईट क्लबमध्ये आलेला आहे आणि तो म्हणजे हा बॉबी झंडू. ओके. बॉबी आणि ती फेसबुक मेसेंजरवर ह्या आधी साधारण 5-1 महिने रेग्युलरली चॅटिंग करतायत. या नाईट क्लबमध्ये जेव्हा बॉबी आलेला तिला दिसला तेव्हा तिला थोडंसं हायसं वाटलं की आता आपण आपलं म्हणणारं हं. असं कोणतरी इकडे नाईट क्लबमध्ये आलंय. बॉबी, हाय, दिस इज किरत असं म्हणून ती जेव्हा त्याच्या समोर जाते, तेव्हा मात्र तिला तीच अनोळखीची भावना त्याच्या डोळ्यामध्ये दिसते. आपण 5 महिने ज्याच्याशी बोलतोय, रोज बोलतोय, त्याच्या डोळ्यात आपण साधारण एक असतं ना, की हां, कुठेतरी या व्यक्तीला पाहिलंय, पण हो. कोण व्यक्ती आहे? अशी जी चाचपण्याची भावना असते, ती त्याला त्याच्या डोळ्यात किरतला दिसते. ती त्याला इंट्रोड्यूस करून दिसते, "हाय, दिस इज हर किरत. किरत, यू रिमेंबर?" आणि त्याला काहीच आठवत नसल्यासारखे हावभाव तो करतो. पण अर्थात क्लबमध्ये एवढं लाऊड म्युझिक आहे, त्याला आपण कदाचित आपलं बोलणं ऐकू गेलं नसेल किंवा कदाचित तो दारूच्या नशेत असेल आणि त्याला काहीच हं. समजत नसेल, असं म्हणून ती तिकडनं जाते आणि आपल्या मैत्रिणींच्या घोळक्यात जॉइन होते. किरत ही तेव्हा एक सक्सेसफुल मॅनेजमेंट जॉब करत होती. तिथल्या लोकल पंजाबी ब्रिटिश कम्युनिटीचा जो लोकल रेडिओ होता, त्या रेडिओमध्ये आर-जे होती. एक खूप पॉप्युलर शो ती होस्ट करत होती. तिच्यासमोर एक अख्खं म्हणजे अनेक शक्यता असलेलं एक भविष्य तिच्यासमोर होतं. पण ह्या सगळ्या भविष्याचा चुराडा होणार होता फक्त एका चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्यामुळे. अर्थात मी खूप पुढे जाते. आपण गोष्ट सुरू होते त्या पॉइंटला जायला पाहिजे हो. 2010 मध्ये. ओके. या गोष्टीची सुरुवात एका सिंपल मेसेजपासून होते. हाय किरत, कशी आहेस? मी बॉबी, जेजेचा भाऊ. सिमरन आणि जेजेच्या प्रेमामध्ये तू जे काही मदत केलीस त्याबद्दल मला तुला थँक यू म्हणायचंय. मला जेजे सांगत होता, की तू खरंच त्याच्यासाठी एका मोठ्या सारखी आहेस आणि तुझा खूप आधार आहे त्याला. त्याबद्दल थँक ओके. आता हे सिमरन आणि हां. जे कोण आहेत ते तुला सांगते. ॲक्चुअली या केसमध्ये खूप सारी अशी वेगवेगळी पात्र आहेत. त्यामुळे मी तुला एक छोटीशी बॅकग्राऊंड देते. भारतामधनं शीख कम्युनिटी खूप मोठ्या प्रमाणात मायग्रेट होऊन वेगवेगळ्या देशामध्ये गेली. त्यापैकी बरेच जण केनियामध्ये येऊन वसले. मग त्यांच्या पिढ्या हळू तिकडेच वाढल्या आणि मग त्यातल्या काही फॅमिलीज परत वेगवेगळ्या देशांमध्ये गेले. ह्यापैकी यूकेमध्ये गेलेल्या फॅमिलीज पैकी एक फॅमिली होती ती म्हणजे जे आणि बॉबीची. ओके.
दुसरी फॅमिली कोइन्सिडेंटली जे एकमेकांना ओळखत नव्हती ती होती ह्या 80 परिवाराची, म्हणजे किरतच्या हं. परिवाराची. किरतची लहान चुलत बहीण सिमरन ओके. ही साधारण 16-17 वर्षाची एक टीनेजर मुलगी होती आणि तिचा अगेन टीनेजर असलेला बॉयफ्रेंड जे जे. ओके. सो आता साधारण फॅमिली हां. ट्री तरी म्हणजे जे आणि बॉबी जे जे आणि बॉबी सख्खे सख्खे भाऊ भावंड आणि आहेत, चुलत हे बहीण. चुलत बहिणी. आणि जनरली जी 16-17 वर्षाची प्रेम प्रकरण हं. टिपिकल असतं, की ऑन अगेन, ऑफ अगेन, आणि मग छोट्या-छोट्या गोष्टीवरनं भांडणं होणं, छोट्या-छोट्या गोष्टीवरनं अबोला धरणं, आणि मग एक कोणतरी अशी आपली हक्काची व्यक्ती असते, जिच्या थ्रू आपण मेसेजेस पास करतो. हे आपण सगळ्यांनी हो. टीनेजमध्ये असताना केलेलं आहे आणि तेच जे जे आणि सिमरनचं सुद्धा होतं आणि त्यांच्यासाठी ही व्यक्ती होती किरत. हं. सिमरनसाठी ती एक आदर्श मोठी बहीण होती. जे जेसाठी ती अशी व्यक्ती होती जी एकमेव व्यक्ती जिचं सिमरन ऐकते. हं. आणि त्यामुळे ती क्युपिड कधी कधी एक साधारण मोठी समजूतदार व्यक्ती असा रोल या रिलेशनशिपमध्ये ती करत होती. पहिल्यांदा मग जे जे सुद्धा तिला फेसबुक मेसेंजरवर मेसेज करायचा, कधी सांगायचा की आता सिमरननी अबोला धरलाय, तू तिला समजाव. मग किरत सिमरनला समजवायची. असा बऱ्यापैकी बालिश वाटणाऱ्या गोष्टी चालू होत्या. पण हे चालू असताना साधारण ऑगस्ट 2010 मध्ये मात्र किरतला सिमरनकडनं एक भयानक बातमी कळली. हं. ती बातमी अशी होती की एका कुठच्या तरी विचित्र ॲलर्जिक रिॲक्शनमुळे जेजेचा मृत्यू झालाय. ओह! नक्की काय कारण आहे, कशामुळे मृत्यू झालाय, हे काहीच आत्तापर्यंत किरतला कळलेलं नाहीये. तर सिमरननी तसं नीटसं सांगितलंही नाहीये. पण हे विचित्र पद्धतीने त्याची आपल्या आयुष्यातनं एक्झिट होणं, याबद्दल सिमरननी साधारण थोडाफार विचार केला किरत बरोबर बसून, पण पुढे त्याचं काहीच झालं नाही. त्यानंतर काही महिन्यांनी किरतला हा बॉबीचा मेसेज आला, की "तू आत्तापर्यंत त्याला एका मोठ्या बहिणीसारखी होतीस आणि तू खूप त्याची काळजी घेतलीस, याबद्दल थँक यू. जरी तो गेल्याचं दुःख माझ्यामध्ये असेल, तरी आपण टचमध्ये राहूया. मला तू हो. त्या सगळ्या ग्रीव्हिंगमध्ये मदत करशील." आणि मग ह्या पॉइंटपासनं बॉबी आणि किरत एकमेकांशी Facebookवर चॅट करायला लागले. बॉबीचं म्हणजे हॅपीली मॅरिड होता. त्याचं लग्न ओ, झालेलं. बॉबीचं लग्न झालेलं. बॉबीचं लग्न झालेलं आणि हे त्याने अजिबातच लपवून ठेवलं नव्हतं. किरतला व्यवस्थित माहिती होतं, की बॉबीचं लग्न झालेलं आहे. किरत सुद्धा यावेळेला एका रिलेशनशिपमध्ये होती आणि ते फक्त एक प्युअर मैत्रीचं नातं. हं. ती कुठेतरी त्याला आधार देत होती त्याच्या भावाच्या दुःखातनं बाहेर येण्यासाठी. तो तिला आपलं मन मोकळं करून सांगत होता. जेव्हा त्याच्या बायकोला दिवस गेलेले, तेव्हा त्याच्या मुलाचं नाव काय ठेवायचं हे पण ते दोघं एकमेकांशी डिस्कस करत होते. हं. ती कॉन्स्टंट सपोर्ट होती. तिच्या रिलेशनशिपबद्दल त्याला सगळं माहिती होतं. त्याच्या घरच्याबद्दल तिला सगळं माहिती होतं. पण मग तरीही ती क्लबमध्ये भेटली तेव्हा त्यांनी का ओळख दाखवली नाही, हा सगळा हं. प्रश्न तरी होताच. हळू-हळू तिला असं कळायला लागलं, की त्याच्या नात्यामध्ये फार चांगलं काही चालू नाहीये. मग त्याचा डिव्होर्स होतोय असं तिला कळलं. मग तो केनियाला शिफ्ट होतोय असं कळलं. तो केनियाला शिफ्ट झाल्याचं तिला कळलं. अधनं-मधनं त्यांचं बोलणं चालूच होतं. केनियाला त्याला अजून एक मैत्रीण नवीन मिळाल्याचं तिला कळलं. तिचं नाव सांज असं आणि होतं. कुठून कळलं? हे Facebookवर तोच तिला सारखे अपडेट्स देत होता. कॉन्स्टंट त्यांचं Facebookवर चॅट चालू होतं. एवढे सगळे त्याच्या आयुष्यात बदल झाले तरी आणि तोच हे सगळे अपडेट्स तिला देत होता. सांज ही त्याची नवीन गर्लफ्रेंड होती. ती हिच्याशी बोलायला लागली. ओह! त्या दोघांचं लग्न झालं. आता ते दोघंही एकमेकांशी बोलत होते. ते ऑस्ट्रेलियाला लग्न करणार होते. तर त्यांनी आमंत्रण पण दिलं हिला, की आमच्या लग्नाला ये. पण नेमकं तिचं काहीतरी फॅमिली फंक्शन होतं. त्यामुळे ती त्या लग्नाला जाऊ शकली नाही. आणि हे बोलणं कॉन्स्टंट चालू होतं. तो केनिया, ती UK. पण एक Facebook पोस्ट मात्र तिला काही काळाने दिसली आणि त्याने ती खूप जास्त डिस्टर्ब झाली. ती त्यांच्या एका म्युच्युअल फ्रेंडची पोस्ट होती, ज्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं, की बॉबीच्या अंगावर एक प्राणघातक हल्ला झालाय त्याच्यावर आणि अनेक गनशॉट वुंड्स आहेत त्याच्यावर आणि आता तो हॉस्पिटलमध्ये जीवन मृत्यूशी झुंजतोय. ओके. सो नॅचरली हे खूप सरप्रायझिंग होतं. तिने लगेच त्या सांजला मेसेज केला, की हे नक्की काय चाललंय हं. च्या आयुष्यात. तर ती म्हणाली, "मलाही कळत नाहीये. आम्ही सगळे डिस्टर्ब झालोय. एक काम करूया, आम्ही
त्याचे जे नियर अँड डिअर वन्स आहेत त्या सगळ्यांना अपडेट्स देता यावे किंवा आम्हाला पण जरा मनोधैर्य म्हणून आम्ही एक फेसबुक ग्रुप तयार केला आहे चॅट करण्याचा. हं. तर त्यात एक साधारण 39-40 लोकं होती. त्या ग्रुपमध्ये किरतला ॲड केलं गेलं आणि त्या ग्रुपमध्ये कॉन्स्टंट हे बोलणं चालू होतं, की बापरे! सिमरन सुद्धा त्या ग्रुपचा हिस्सा होती, की त्याच्यात हं. कॉन्स्टंट हे बोलणं चाललेलं, की बापरे! आता त्याचं हे एक साइड पॅरलाइज झालेली आहे. डॉक्टर म्हणतात आता खूप कठीण आहे. मग काही दिवसांनी मेसेजेस आले, की नाही आता तो रिकव्हर करतोय. आता ओके चाललंय, हे चाललंय. आणि मग एक बातमी येते, की बॉबीचा मृत्यू झालेला आहे. ओह! आता नॅचरली आपण जरी भेटलो नसू, तरी इतके वर्ष आपण ज्या व्यक्तीशी बोलतोय, तिचा मृत्यू झालाय ही बातमी किरतला अगदीच पचत नाही. त्यामुळे ती दुःखी होते, तिचं हे पण तरी तिचं आयुष्य चालू होतं. काही दिवसांनी तिला तिच्या बहिणीचा सिमरनचा मेसेज येतो, की ही जी मृत्यूची बातमी होती, ती खोटी आहे. पण त्याला ॲक्चुअली ही वॉज इन्व्हॉल्व्ड इन समथिंग रिअली बॅड. त्यामुळे त्याला विटनेस प्रोटेक्शनमध्ये शिफ्ट केलंय यूएसला. ओके. बिजार बातमी, बट ओके ॲटलीस्ट तो जिवंत तरी आहे हं. म्हणून ती थोडा दिलासा मिळतो. आत्तापर्यंत तिच्या दृष्टीने तो एक फक्त साधा मित्र किंवा अक्वेंटन्स ज्याच्या आयुष्यात काहीतरी मेजर घटना घडतायत, एवढाच हे होता. आणि कुठेतरी ती ती गोष्ट विसरून पण जायच्या प्रयत्नात होती. तेवढ्यात तिला एक फ्रेंड रिक्वेस्ट येते. ह्या वेळेला बी जंडू या नावाने. ओके. बॉबी जंडू जो असतो त्याचं फक्त म्हणजे तोच प्रोफाईल फोटो, फक्त नवीन अकाउंट ज्याच्यात बी.जंडू असं नाव असतं. आता त्याला परत ते दोघं चॅट करायला सुरुवात करतात आणि तो तिला जो काही हकीकत आहे ती सांगतो, की जेवढा अर्थात त्याला विटनेस प्रोटेक्शनच्या ह्याच्यात सांगता येईल डिटेल्स ऑब्व्हियसली तो देऊ शकत नव्हता. पण मग तो जे काही सांगता येईल, की मी यूएसमध्ये आहे, इथे हॉस्पिटलमध्ये आहे. माझी काय एक बाजू पॅरलाइज्ड आहे आणि मला खूप त्रास होतोय. नळ्यांमधनं सगळं अन्न जायला लागतंय. थँकफुली हात कामं करतायत, त्यामुळे मी काय करणार म्हणून मी चॅट करतोय. आणि मला पण हलकं वाटतंय तुझ्याशी बोलून. मग आता हळू त्यांचे चॅट्स असेच वाढत जातात. कारण त्याचं पण आयुष्य तू जर बघायला गेलास, तर आपला एक समजा मित्र आहे, अ, ज्याचा अख्खं तो विस्थापित झालाय कुठच्यातरी देशात. हं. त्याच्या आयुष्यात इतकं काहीतरी ट्रॉमॅटायझिंग घडलंय. बरोबर. त्याची हेल्थ शॅम्बल्समध्ये आहे. त्याच्या बायकोबरोबर रिलेशन्स विस्कळीत आहेत. म्हणजे आता दुसऱ्या बायकोसोबत पण? दुसऱ्या बायकोबरोबरही, कारण तो गेलाच ना सगळं सोडून तिकडे. हं. तेही विस्कळीत झालेले आहेत. कोणीच नाहीये आणि त्यावेळेला त्याला आधार मिळाला किरतचा आणि त्यामुळे हळू त्यांचं चॅट खूप वाढायला लागलं. तिकडे यूएसमध्ये त्याच्याबरोबर जे काही 2-3 लोकं होते, त्याचे कझिन्स म्हणा, मित्र म्हणा, त्यातले 2 होते, एक यशवीर आणि एक राजवीर. ह्या दोघांनी पण किरतला मेसेजेस केले, की वी आर व्हेरी हॅपी की तू त्याच्या आयुष्यात आहेस. आणि दोघं यशवीर आणि राजवीर दोघांशीही ती बोलायला लागली. त्या तिघांनी इनफॅक्ट त्यांचा एक थ्री अमिगोज नावाचा Facebookवर चॅटिंगसाठी ग्रुप तयार केला. त्याच्यावर ते बोलायचे, जोक अराउंड करायचे. बॉबी ऑफकोर्स तिच्याशी बोलतच होता. आता मी तुला फक्त हे खूप शॉर्टमध्ये सांगते, पण इमॅजिन कर ह्या सगळ्या घटना एक साधारण 4 वर्षाच्या हो. स्पॅनमध्ये स्पॅनमध्ये चाललं. चालू आहेत. आता हळू बॉबीचं आणि तिचं बोलणं खूप जास्त वाढायला लागलं. कारण तो तिकडे एकटाच होता. त्याला कदाचित ही एकटीच वे आउट मिळत होती. आणि त्यामुळे खूप ते हळू चॅट करायला लागले आणि ह्यामध्ये त्यांची जवळीक वाढली. व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी बॉबीने असा मेसेज केला, की "मला तू खूप जास्त आवडायला लागलीस. मला का माहीत नाही. आणि मला हेही कळतंय, की इट इज नॉट अ गुड थिंग. पण मला खूप जास्त तू आवडतेस आणि मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कशाचाच विचार करू शकत नाही." आणि हा नॅचरली तिच्यासाठी एक सरप्राईज होता आणि ती म्हणाली, की "नाही, माझ्या बाजूनी तर असं काही नाहीये. मी असा कधीच विचार केला नाही. आपण फक्त बोलतोय. मी तुला कधी भेटले पण नाहीये नीट. हं. आणि तू असं कसं म्हणतोयस किंवा काय म्हणतोयस?" आणि तो मेसेजेस करणं बंद करतो. पण यशवीर आणि राजवीरचं तिला मेसेजेस येतात, की "तू त्याला नाही म्हटल्यामुळे त्याची तब्येत एकदमच खालावली आहे. त्याला हार्ट अटॅक आलाय आणि तू प्लीज म्हणजे जर नाही म्हणणार असशील तर तू प्लीज त्याला जपून नाही म्हण. पण तू नाही कशाला म्हणतेस? त्याचं एवढं प्रेम आहे तुझ्यावर." मग तिलाही ऑफकोर्स ते गिल्टी वाटतं, की आपण नाही म्हटल्यामुळे त्याला
असं हम्म. काहीतरी त्याच्या त्रास आयुष्यात होतो त्याला. झालाय. मग ती त्याला मेसेज करते की हे प्लीज तू ॲटलीस्ट बोल माझ्याशी. आणि तो म्हणतो की मला कळत नाही काय होतंय, मी फुल नम झालोय. आणि मग त्याच्यातनं ती त्याला बाहेर काढते. हे परत अजून 2-3 वर्ष त्यांचा चॅट सुरू होता. तर ह्या पॉइंटला यशवीर आणि राजवीर सुद्धा तिला नज करतायत. जे 2 मित्र असतात ना, की "अगं नाही हम्म. गं, चांगला मुलगा आहे, हे आहे, ते हो. आहे," असं. तेही त्याला खूप तिला नज करतात आणि हळू तिलाही कुठेतरी प्रेमाची भावना वाढायला लागते. अजून 1-2 वर्षाचा काळ लोटल्यावर तीही ॲडमिट करते, की "हो, आता मलाही तू आवडतोयस." ती आत्ता एव्हाना साधारणतः 37 वर्षाची झालेली असते. त्यामुळे ती स्वप्न बघते, की आता माझ्या आजूबाजूला सगळ्यांचीच लग्न झाली आहेत आणि ह्याच्याशी मी 3-4 वर्ष बोलतेय. तर आम्हाला हे फक्त बोलण्यापुरतं सीमित नाही ठेवायचं. आता हम्म. आम्हाला लग्न करायलाच पाहिजे. हीच वेळ आहे जर मला मुलं हवी असतील तर. मग ह्या सगळ्या चर्चा त्या दोघांमध्ये चालल्या आहेत, की म्हणजे थोडं स्वीट आपण जे म्हणतो, ती म्हणतो, की नाही मला आय वॉन्ट बॉबी ज्युनियर्स. तो म्हणतो, "नाही, नाही, आय वॉन्ट किरत ज्युनियर्स." अशा पद्धतीच्या रोमॅन्टिक चर्चा त्या हम्म. दोघांमध्ये चाललेल्या आहेत. मग तो तिच्या आईला मेसेज करतो मागणी घालण्यासाठी, की मला तुमची मुलगी खूप आवडते. ऑफकोर्स अजून तिच्या बाबांना सांगू नका, कारण हे सगळं खूप त्यांच्यासाठी समजायला नवीन आहे. थोडे स्ट्रिक्ट आहेत, माहीत नाही. त्यामुळे मी फिजिकली येऊनच त्यांना अ, मागणी घालीन किंवा त्यांच्या मुलीचा हात मागीन. पण तोपर्यंत मी तुमच्याशी काय नातं ठेवलेलं चालेल का? सो तिच्या आईलाही ते आवडतंय आपल्या मुलीसाठी, की हम्म. एक छान मुलगा आहे, चांगल्या घरातला आहे. पंजाबी, यूकेमधला, केनियन हे सगळ्या बॅकग्राऊंड्स आहेत. आपल्या मुलीवर प्रेम करतोय आणि मुळात आता मुलगी 37 ची झालेली आहे. हो. सो आता लग्न करूनच टाकलं पाहिजे तिचं. सो कधी एकदा त्याचा तो विटनेस प्रोटेक्शनचा कॉन्ट्रॅक्ट संपतोय आणि तो कधी एकदा परत यूकेला येतोय आणि आल्या-आल्या कसं एकदा त्या दोघांचं लग्न होतंय. सो आता लग्नाची बोलणी त्या दोघांमध्ये सुरू आहेत. काय प्रकारचे कपडे आपण घेऊ शकतो याचे फोटोज एक्सचेंज होत आहेत. रिंग एक्सचेंज होतीये. तो तिला असं छान म्हणजे अगेन व्हर्चुअल असल्यामुळे तो मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये तिला मिसेस किरत बॉबी असं लिहून पाठवतोय. रिंगचे फोटो पाठवतोय. रिंगचं चित्र काढून पाठवतोय. सो क्यूट लवी-डवी चालू आहे सगळं. क्यूट सगळं चालू आहे. हम्म. सो लाइक अ हनीमून फेज. हम्म. पण नॅचरली कुठच्याही हनीमून फेजसारखी ही पण हनीमून फेज संपते जेव्हा अचानक तिला बातमी कळते, की त्याच्या घरी एक पत्र आलंय, ज्याच्यामध्ये असं आहे, की तो वडील होणार आहे. ओ. सो ते दोघं भेटायच्या साधारण काही महिने आधी 6-7 महिने आधी त्याची जी दुसरी एक्स वाईफ होती सांज, तिच्याबरोबर त्यांनी जवळीक साधली आणि त्याच्यातनं तिला दिवस गेले आणि ती आता गरोदर आहे आणि तिला लवकरच बाळ होणार आहे. आणि नॅचरली हे ऐकून ती हो. डेव्हस्टेटेड होते, की म्हणजे हे काय चाललंय? तो आत्ता म्हणतोय, की मी एकतर डेथ बेडवर आहे, मग त्याला बाळ होतंय. मग म्हणतोय, की नाही मला लग्न करायचंय. तर हे सगळं काय चालू आहे? पण तो तिला सांगतो, की मला प्लीज तू चूज करायला लावू नकोस बिटवीन बेबी आणि अ, हम्म. तू. कारण मला दोन्ही हवे मला ते बाळ पण माझ्या आयुष्यात हवंय, पण मला तूही तितकीच महत्वाची आहेस. परत मग तिच्या घरच्यांकडनं तिला प्रेशर येतं, की बघ त्याला बाळ होतंय, तुला बाळ होत नाहीये. हे जे बायोलॉजिकल क्लॉकचं प्रेशर परत तिच्यावर यायला लागलं, की आता 37 झालीयेस आणि हम्म. अजूनही तुला मूल-बाळ काही नाहीये. अजून तुझ्या लग्नाचा पत्ता नाहीये. त्यामुळे आता परत हा सोडून दुसऱ्या कोणाचा तरी विचार करणं आणि स्टार्टपासून सुरू करणं. सो ह्या भीतीने, की आता आपण 4 वर्ष ह्याच्याबरोबर घालवलीत, तर नवीन कोणाला शोधण्यापेक्षा ह्यालाच आहे तसं ॲक्सेप्ट करूया. म्हणून ती त्या बाळासकट त्याला ॲक्सेप्ट करायला तयार होते. इतकं की ती आता त्या सांजशी पण बोलतीये, की ते को-पॅरेंट करतायत. ती सांज तिला सांगते, की "हो, आता तुम्ही आहात एकत्र, मला चालणार आहे" वगैरे. ती कपडे त्या सिमरनबरोबर ती बाळाचे कपडे सिलेक्ट करायला जाते. ते कपड्याचा फोटो ती त्याला पाठवते. ते कपडे स्वतःच्या बाळाला घालून तो Facebookवर फोटो टाकतो. इतक्या पुढे ह्या ओ. गोष्टी गेलेल्या आहेत. मग हळू असं होतं, की त्याचं वागणं अचानक खूप जास्त पॉझेसिव्ह व्हायला लागतं. आता ह्या वेळेला त्यांचं रुटीन असं आहे, की ती सकाळी जे काही कामं चालू आहेत, कॉन्स्टंटली चॅटिंग
त्यांचं चालूच असायचं. रात्री ते स्काईपवर जॉईन करायचे कॉल आणि त्यांनी असं सांगितलेलं की कारण त्याचा ऑफकोर्स ॲक्सिडेंट झालेला आहे. त्यामुळे त्याच्या व्होकल कॉर्ड्स डॅमेज्ड आहेत आणि त्याला फक्त विस्पर करता येते. त्यामुळे अख्खी रात्र त्यांचा स्काईप कॉल चालू असायचा आणि त्याच्या पण ते बघायचे एकमेकांना. नाही. तिचा कॅमेरा चालू होता. तो हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे त्याचा कॅमेरा चालू नसायचा. त्याचा फक्त तिला आवाज यायचा. तो सुद्धा विस्पर्समध्ये, कारण त्याच्या व्होकल कॉर्ड्सला इंजुरी होती. आणि मग अक्षरशः एकमेकांच्या सोबत किंवा बाजूबाजूला झोपल्यासारखं त्यांना फील यायचा. म्हणून ते स्काईपची मीटिंग चालू ठेवूनच झोपायचे. मग काय श्वासोच्छवासाचे आवाज त्यांना एकमेकांचे ऐकू यायचे. बरोबर असल्याची जाणीव व्हायची. सो हे व्हर्च्युअल रिलेशनशिप जी काही आहे, हे थोडं वियर्ड नाही होत चाललंय का थोडं? हे भयंकर वियर्ड आहे. म्हणजे नथिंग अबाउट दिस इज नॉर्मल. अर्थात कोविडमध्ये हे बऱ्याच लोकांनी केलंय की लॉंग डिस्टन्स इमर्जन्सी सिच्युएशन. करेक्ट. सो आता ह्याच्या दृष्टीने ती इमर्जन्सीच आहे, कारण तो लिटरली हॉस्पिटल बेडवर आहे. तो हलू शकत नाहीये, बोलू शकत नाहीये. तर मग दुसरं काय करणार? सो जी काही विचित्र सिच्युएशन मध्ये आहेत त्याच्यात जास्तीत जास्त कसा सहवास मिळू शकेल ह्या प्रयत्नात ते आहेत. आणि हे बोलणं वाढतंय. मग हळूहळू तिला असं जाणवायला लागलं की तो खूप जास्त पॉझेसिव्ह होतोय, इन्सिक्युअर होतोय. मग इनफॅक्ट त्यांचा हा जो स्काईप कॉल आहे तो चालू असताना ती समजा बाजूच्या खोलीत वॉशरूमला जाऊन आली आणि 2-3 मिनिटं रिप्लाय नाही केला तरी तो तिच्यावर चिडायचा. मग ती आता सगळं सांगून जायला लागली की मी वॉशरूमला जाते. ह्या इतपत सगळं वियर्ड व्हायला लागलं. ह्या सगळ्यामुळे ती तिच्या घरच्यांपासून तुटून गेली, कारण कॉन्स्टंट त्याची इन्सिक्युरिटी आणि पॉझेसिव्हनेस एवढा वाढला की जर त्याला दर 2 मिनिटांनी रिप्लाय नाही आला तर तो खूप चिडायचा, अपसेट व्हायचा. त्यामुळे सतत त्याला रिप्लाय करत राहणं, त्याची फिजिकल आणि मेंटल स्थिती बरी नसल्यामुळे सतत त्याला कन्सोल करत राहणं हे तिचं काम झालं. त्यामुळे ती सगळ्या तिच्या फॅमिलीपासनं, फ्रेंड्सपासनं दूर झाली आणि जे तिचं एक थ्रायव्हिंग लाईफ होतं ते कुठेतरी म्हणजे काय बिनसलं. तिचा जो जॉब होता, 2 जॉब्स ती करत होती. एक मार्केटिंग, ज्याच्यामध्ये ती आउट ऑफ द वे जाऊन खूप इनिशिएटिव्ह घेऊन काम करत होती. हळूहळू तिचं इनिशिएटिव्ह घेऊन काम करणं कमी झालं, कारण तेवढी डोक्यात बँडविड्थच नव्हती. इमॅजिन कर, सतत एक कोणतरी पॅरासिटिक तुमच्यावर आहे आणि सतत त्या व्यक्तीची तुम्हाला काळजी घ्यायला लागते, भले व्हर्च्युअली भले फिजिकली. इतकी इमोशनली डिपेंडंट तुमच्यावर एखादी व्यक्ती आहे आणि सतत तुम्हाला त्या व्यक्तीसाठी अवेलेबल राहायचंय प्रत्येक सेकंदाला, तर काय अवस्था होईल. मग तिचा जो रेडिओ शो होता, तो शो चालू असताना ती स्काईप कॉल बाजूला चालू ठेवायची आणि त्या रेडिओ शो मध्ये समजा कोणी तिला कॉल केले तर मग हा चिडायचा की तू त्यांच्याशी खूप फ्लर्टेशियसली बोलतीयस आणि मला हे पटत नाही. असं करून करून तिचा रेडिओ शोही बंद करायला लावला आणि तरीही अजून तो इकडे येण्याचं नाव काढत नव्हता. त्यामुळे आता तीही इरेला पेटून ती पण म्हणाली की नाही, आता तू येच इकडे. मग ह्याच्यातही खूप वर्ष गेल्यावर तो फायनली म्हणाला की आता उद्या माझं जे विटनेस प्रोटेक्शनचं कॉन्ट्रॅक्ट आहे ते संपतंय आणि मी परत येतोय. आता ह्याला 2018 उजाडले. 2011-12ला सुरू झालेली ही गोष्ट 2018 पर्यंत तिची ही स्थिती आली आणि मग तिचं वजन पूर्ण कमी झालंय, खंगून गेली आहे ती, सोशल लाईफ शून्य झालेली आहे. या सगळ्यामध्ये असं झालं की त्याचं येण्याचं जे बोलणं सगळं चालू होतं त्याच्यामध्ये तिची आजीची तब्येत खूप खालावली. ज्या लोकांना तिच्या घरच्यांना थोडंफार माहिती होतं त्याच्यात तिच्या आईची आई म्हणजे तिची आजी सुद्धा होती आणि ती रोज ह्याच्याशी कंपल्सरी बोलायचं म्हणून ती तिच्या आजीलाही शेवटचं म्हणजे भेटू शकली नव्हती. लास्ट त्या दोघींची जेव्हा भेट झाली की आता अगदी आजी डेथ बेडवर आहे तरीही तिला वेळ देऊ शकली नाही. पण आजी तिची जाताना त्याचं लास्ट वाक्य होतं, आय एम सो सॉरी, मी जाता जाता बॉबीला भेटून जाऊ शकत नाही, ह्याचं मला वाईट वाटतंय. असं म्हणून तिची आजी गेली आणि ती तरीही बॉबी समजून घेत नव्हता, त्यामुळे त्याला वेळ द्यायलाच तिला लागत होता. आणि ते जे टॉक्सिक रिलेशनशिप असतं ना कुठचंही, की वाईट वागवायचं आणि पण एवढंच काहीतरी छान, मग काहीतरी गिफ्ट पाठवायचं, फुलं पाठवायची जेणेकरून आवड परत तो राग विसरून जायला होईल, ह्या प्रकारचं सगळं ते बिहेवियर चालू होतं.
ह्यामध्ये तिला असं कळलं, की तो आता फायनली यूकेमध्ये आलाय आणि केन्सिंग्टनला कुठच्यातरी हॉटेलमध्ये तो राहतोय. आता ती तडकाफडकी त्या हॉटेलमध्ये गेली. त्या हॉटेलच्या बाहेरून तिने त्याला टेक्स्ट केलं, की "मी तुझ्या हॉटेलच्या इकडे आली आहे. कांट वेट टू सी यू." तो म्हणाला, "मला माझ्या खिडकीतनं तू दिसतीयेस, सो तू लवकर वर ये." ती त्या हॉटेलमध्ये गेली आणि त्यांनी तिला एंट्रन्स डिनाय केला सिक्युरिटी रिझन्ससाठी. मग तो म्हणाला, की "आता काहीच करू शकत नाही, पण मी बोलतो, तू उद्या परत ये, मी बोलतो ह्यांच्याशी." सो ती दुसऱ्या दिवशी परत गेली त्या हॉटेलमध्ये आणि तिला सांगितलं, की ह्या नावाचं इथे कोणीच राहत नाही. ओ. त्याचेही रिप्लाय कधी-कधी मग आता हळू अस्फुट होत गेले. म्हणून तिने शेवटी लास्ट पर्याय म्हणून खूप प्रयत्न केला तिने त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा, पण तो झालाच नाही म्हटल्यावर तिने त्याच्या घरचा पत्ता शोधून काढण्यासाठी एक प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर हायर केला. ह्या प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटरकडनं तिला त्याच्या घरचा पत्ता मिळाला, जो होत्या ह्या ब्रायटनचा. आता आपण पोहोचतो जिथे मी ही गोष्ट सुरुवात केलेली. ती 2 तास ड्राईव्ह करून या ब्रायटनला त्याच्या घराच्या पत्त्याच्या इकडे जाते. त्यांनी त्यांच्या कॉल्समध्ये, चॅट्समध्ये जे त्याच्या फॅमिली होमचं वर्णन केलेलं आहे, की हो. असा पोर्च आहे, असा ड्राईव्ह वे आहे, ह्या प्रकारचं ओपन ब्रिक एस्थेटिक आहे. ह्या सगळ्या वर्णनाचं घर तिला दिसतं आणि तोच पत्ता त्या प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटरनीही सांगितलेला असतो. त्यामुळे ती खुश होते, की आता आपलं हम्म. फायनली भेट होणार आणि ती त्याच्या घराची बेल वाजवते, जिथे तो बॉबी येऊन तिला हाय म्हणतो. पण त्या नाईट क्लबमध्ये जी गोष्ट झालेली, परत त्याच्या डोळ्यामध्ये अनोळखी भाव तिला दिसतात. पाठून बाळाच्या रडण्याचा आवाज येतो आणि त्याची जी बायको आहे सांज, ती त्यांचं बाळ घेऊन तिला भेटायला येते. ओके. आता तिला कळत नाहीये, की एकतर हे काय चाललंय? हो. तो माणूस कसा मला ओळख दाखवत नाहीये, हा तोच बॉबी आहे, हा तोच पत्ता आहे, आपण इतकी वर्ष बोलतोय. तर तो म्हणतो, "मी तुला ओळखतच नाही आणि तू काय म्हणतेयस? मी कुठ म्हणजे काय कॉन्टेक्स्ट आहे हा?" मग ती पॅनिक होते, व्हायलंट होते, की इतके वर्ष आपण बोलतोय, आपण लग्न करणार होतो. तू अजूनही हिच्याबरोबरच आहेस. तो म्हणाला, "अजूनही म्हणजे काय? माझं पहिलं लग्न हिच्याशीच झालेलं आहे आणि तेव्हापासून आम्ही अजूनही मॅरीड आहोत. तू काय बोलतीयेस?" तर ती म्हणते, की मी इतके वर्ष बोलतीये, आपण आत्ता काही वेळापूर्वी बोललो. मी फोन करते." असं म्हणून ती त्या बॉबीच्या नंबरवर फोन करते, पण ह्याचा फोन वाजतच नाही. ओ. ती त्याला कन्व्हिन्स करते, की काही करून तुझ्या नंबरवरून मला फोन लाव. आणि तो जेव्हा फोन लावतो, तो नंबर वेगळाच असतो. तो नंबर तिच्याकडे सेव्हडच नसतो. आता तिला कळत नाही, की आपलं अख्खं 10 वर्ष हे खोटं होतं का काही? म्हणजे कोणाशी आपण बोलत होतो? का हा इतका मास्टरमाइंड आहे? हे काय आहे हे? हे सगळं चालू असताना तिला त्या बॉबीचा फोन येतो आणि तो म्हणतो, की "काय चाललंय हे? कसं आहे? म्हणजे तू आता एक काम कर, तू तिकडनं निघून जा. बाकीचं नंतर बघू." तो बॉबी तिला समोर दिसत असतो. पण तिला सांज दिसत नसते. ती आत गेलेली असते. सो तिला वाटतं, हम्म. की तिने आत जाऊन त्या खऱ्या नंबरवरनं फोन केला आणि हे दोघं मिळून मला फसवतायत. फसवतायत. पण तरीही तो मान्य करायला तयार नसतो. त्यामुळे तिला एकच शेवटचा पर्याय जाणवतो, की अशी एक व्यक्ती म्हणजे अर्थात अशा अनेक व्यक्ती आहेत. राजवीर आहे, तो यशवीर यशवीर. आहे. हे सगळे जे आम्हाला त्या ग्रुपवरचे सगळे लोकं आहेत. पण एक अशी व्यक्ती आहे, जी गॅरंटीड आम्हाला दोघांना ओळखते आणि ती म्हणजे सिमरन. हो. तर तो म्हणाला, "सिमरन म्हणजे माझ्या भावाची गर्लफ्रेंड का? तिच्याबद्दल तू बोलतीयेस?" तो म्हणाला, "हो, तुझा भाऊ जो गेलाय." तो म्हणाला, "माझा कुठचाच भाऊ गेला नाही. जे आणि सिमरन हे दोघं कॉलेजमध्ये मित्र होते." आणि ती म्हणते, "थांब, मला सिमरनशी बोलू दे." म्हणून ती सिमरनला फोन लावते आणि म्हणते, की "अगं, हा बॉबी माझ्यासमोर उभा आहे आणि तो मला ओळखच दाखवत नाहीये. हे काय चाललंय? तू बोल त्याच्याशी." असं म्हणून सिमरन बॉबीशी काहीतरी फोनवर बोलते आणि तो फोन परत अ, हिला देते. ती म्हणते, की "डोंट वरी, आता त्याची बायको आहे, त्यामुळे त्याला रिएक्ट करायचं कळत नाही. तू एक काम कर, तू आधी तिकडनं निघ, घरी जा आणि मग आपण फिगर आउट करूया काय आहे ते." ती घरी पोहोचते. तोपर्यंत बॉबी आणि त्याची बायको सांज हे पोलिसांना कंप्लेंट करतात. पोलिसांचा हिला फोन जातो, ब्रायटन पोलिसांचा, की "तुझ्यावर आम्ही स्टॉकिंग आणि हॅरेसमेंटची केस करतो आहोत." ती म्हणते, की "मला थोडा वेळ द्या फिगर आउट करायला."
हे सगळं चालू असताना तिच्या दाराची बेल वाजते. दारासमोर सिमरन उभी आहे. ती सिमरनला आत बोलवते. सिमरन म्हणते, "नको, जे काही आहे ते मी इथे दारात उभं राहूनच बोलते. मला तुला एवढंच सांगायचं, आय नीड टू कन्फेस समथिंग. इट वॉज ऑल मी. आय वॉज बॉबी. बॉबी मी होते." बापरे! आयुष्याची 10 वर्ष ज्या बॉबीशी ती बोलत होती, फक्त बॉबीच नाही, तर बॉबी, बॉबीची खोटी बायको सांज, त्यांचा जो सो कॉल्ड गेलेला भाऊ जे, यशवीर, राजवीर, यशवीर राजवीर पण खोटे आहेत. येस, बॉबीच्या सपोर्टमध्ये जो 39 जणांचा व्हॉट्सॲप ग्रुप क्रिएट केलेला, त्यांचे सगळे म्युच्युअल फ्रेंड्स, असे भाई साहब. तब्बल 60 फेक प्रोफाईल्स बनवून सिमरन ही आपल्या बहिणीला कॅटफिश करत होती. 60 लोक. 60. आणि ही जी काही स्टोरी तिने बॉबीची विणलेली, त्यामध्ये काही ओव्हरलॅप होते, की खरंच त्या बॉबीच्या बायकोचं नाव सांज होतं. खरंच त्यांना त्या दरम्यान बाळ झालं. ते जे कपडे त्यांनी सिलेक्ट केलेले, तो फोटो ॲक्च्युली म्हणजे ते रिव्हर्स इंजिनिअरिंग केलेलं, की ॲक्च्युली त्या खऱ्या सांजनी तिच्या खऱ्या अकाउंटवर जो बाळाचा फोटो पोस्ट केलेला, तसेच कपडे तिला आवडतील असं म्हणून त्या दोघींनी तो फोटो पाठवला. जेणेकरून हिच्या डोक्यात असं बसलं, की आपण सिलेक्ट केलेले कपडे त्यांनी बाळाला घालून फोटो पाठवलाय. पण हे केनियाला जाणं, केनियामधनं परत येणं, पहिला डिव्होर्स, दुसरं प्रेम, हे काही खरं हे नव्हतं. काहीही तो खरं तिकडेच नव्हतं. होता. हो. त्यामुळे लग्नाची तारीख त्या दोघांच्या, जेव्हा त्यांना ऑस्ट्रेलियाला किरतला बोलवलेलं, ती तारीख पण सिमरननी अशीच निवडली जेव्हा तिला माहितीये त्यांचं फॅमिली फंक्शन होतं. पण का केलेलं असतं सिमरनने असं? सो अगेन दिस इज द मिस्ट्री. सिमरननी हे का केलं हे कोणालाच माहिती नाहीये. मुळात हा क्राईमच नाहीये लंडनच्या लॉ प्रमाणे. इनफॅक्ट भारतात सुद्धा तू बघितलंस तर ह्याच्यात काहीच गुन्हा घडला नाहीये. ना तिचा काही फायदा फसवणूक तर झालीये पण फसवणूक म्हणजे काय झालंय? ना तिच्याकडनं काही पैशांचं नुकसान झालंय, ना फिजिकल हार्म झालाय, ना म्हणजे काहीच नुकसान काहीच झाले नाहीये टेक्निकली, कायद्याच्या भाषेत बघायला गेलं तर. त्यामुळे हे कायद्याच्या चौकटीतच कुठे बसत नाही. त्यामुळे क्रिमिनल ॲक्शन ही बॉबीला घेता येऊ शकेल आयडेंटिटी थेफ्ट केल्याबद्दल. हो. पण किरत जिची आयुष्याची 10 उमेदीची वर्ष ही पूर्ण वाया गेली, तिच्याकडे क्रिमिनल काहीच ॲक्शन घेण्यासारखी नव्हती. म्हणजे तिच्या विरुद्ध काही गुन्हा घडलाच नव्हता. त्यातल्या त्यात तिला एक सिव्हिल ॲक्शन अवेलेबल होती, जी घेतली आणि ज्याच्यात असं झालं, की एक अपॉलॉजी लेटर तिने लिहून देणं. पण ते अपॉलॉजी लेटर सुद्धा लिहून दिल्यावर ते म्हणजे काय, NDA पण साइन झालं का, नो डिस्क्लोजर अग्रीमेंट. त्यामुळे ते अपॉलॉजी लेटरमध्ये काय लिहिलंय हे सुद्धा पब्लिक झालं नाही. सो सिमरननी म्हणजे त्या पोर्शेच्या ऍक्सिडेंटमध्ये त्याला निबंध लिहायला सांगितलं सारखं आहे ते. ॲब्सोल्युटली. आणि एवढं सगळं करून किरतची अख्खी आयुष्य बरबाद झालंय. सिमरनचा जॉब आहे तसाच आहे आणि बॉबीचा जॉब आहे तसाच आहे. किरतचं मात्र अक्षरशः सगळं आयुष्य बरबाद झालंय आणि त्याची साधी अक्नॉलेजमेंटही नाहीये, की नक्की कशामुळे झालंय. मला जेन्युइनली हे कळत नाहीये की ती किरत एवढी बावळट होती का? आय एम सॉरी टू यूज सच अ नाही, वर्ड. खूप लोकांना हा प्रश्न पण पडलेला आहे. 10 वर्ष आपण कुठल्या तरी माणसासोबत बोलतोय. आपण त्याला एकदाही भेटलेलो नाही आहोत. आपण त्याला व्हिडिओ कॉलवर सुद्धा पाहिलेलं नाहीये. अशा माणसासोबत आपण 10 वर्ष डेट करणं, रिलेशनशिपमध्ये राहणं आणि हिचं पण तर जॉब होता. ही पण तर नोकरी हो. करत होती. हिने कधी प्रयत्न नाही केला का तो जिथे कुठे आहे त्याला जाऊन भेटावा? इतकी वर्ष ते एकमेकांसोबत बोलतायत. ती 10 वर्षांनंतर त्याचा पत्ता शोधून काढते. की 10 वर्षात कधीही एका पॉइंटला इतक्या वेळेस त्यांच्यात खटके उडले असतील. कुठल्याही पॉइंटला तिला का वाटलं नाही की मी याचा पत्ता शोधून काढते, याच्याशी नाही तर घरच्या तर कुणाशी तरी भेटणं होईल. या 10 वर्षात तिला एकदाही वाटलं नाही. म्हणजे मला ना थोडी बुद्धीने विकलांग वाटणारी बाई वाटते मला ही. पण तू एक इमॅजिन कर ना, की एक माणूस फसवतोय, ठीक आहे. 40 माणसं ग्रुपमध्ये आहेत आणि ती 40ची 40 माणसं खोटी आहेत.
देर वर जस्ट इनफ खऱ्या गोष्टी. आता तिला येणारी फुलं तर खरी होती ना. तिने जेव्हा त्याला सांगितलं की तुझी काहीतरी आठवण पाठव, तेव्हा त्यांनी तिला एक टी शर्ट पाठवला ज्याला ओल्ड स्पाइसचा वास येत होता. तो खरा होता. यशवीर आणि राजवीर हे तिच्याशी ऍक्च्युअली बोलत होते. अशा नावाची कोणतरी त्या कम्युनिटी मधल्या कोणाची तरी मुलं आहेत हे तिला माहिती होतं. तो बॉबी हा खरा अस्तित्वात आहे हे तिला माहिती होतं. बापरे. सो देर वॉज जस्ट इनफ काय म्हणतात ट्रूथ टू सेल द लाय. आणि एक माणूस खोटं बोलू शकतो, 40 माणसं 10 वर्ष कसं खोटं बोलू शकतात. पण मला जेन्युनली अजून पण आणि सॉरी एक कट हा. करते. आणि असं नाही की तो फक्त तिच्याशी बोलतोय, तो तिच्या तो आईशी तिच्या पण आईशी बोलतोय. बोलतोय, तिच्या कझिन्सशी बोलतोय, त्याच्या फॉर दॅट मॅटर कझिन्सशी तो कधीतरी सिमरनशी बोलतोय. सिमरनशी बोलतोय. सिमरन तर त्याला फिजिकली भेटली पण आहे. सिमरन थ्रू तो काही काही गिफ्ट पाठवतोय. सो ह्या सगळ्या गोष्टी तर घडतात ना. सो 10 वर्ष एक म्हणजे तो ट्रुमन शो नावाची एक फिल्म आहे जर ती बघितली असेल की त्या फिल्मची स्टोरी अशी की तो एका रियालिटी शो मध्ये असतो आणि त्याला हे माहिती नसतं. हे बऱ्यापैकी तसंच आहे की तिच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी खोट्या होत्या. तिच्या आजूबाजूचं काहीच खरं नव्हतं. आपण स्वतःला म्हणजे हा स्कॅम्सच्या बाबतीत किंवा ह्या बाबतीत खूप लोकांचे ऑनलाईन सायबर फ्रॉड्स होतात की अरे असे कसे 10 लाख रुपये दिले, इतकं गलिबल आहात का तुम्ही की कोणतरी 10 लाख. पण त्यावेळेला असे सर्कमस्टन्सेस क्रिएट केले जातात की तुम्हाला नाही, तुमचा तो सारासार विचार कधी तुम्ही बाजूला ठेवताय हे तुम्हाला कळत नाही. फेअर, ऍब्सोल्युटली फेअर. म्हणजे माझं ते स्कॅम्सच्या बाबतीत मला ते मान्यच आहे की तुम्हाला अशा सिच्युएशन मध्येच ठेवलं जातं की जिथे तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापरच करू शकणार नाही, Correct. व्हॅलिड विचारच करू शकणार नाही. पण हा व्हॅलिड विचार 10 वर्ष होऊ शकत नाही, हे थोडं जास्त फारफेस्ट वाटतं मला. म्हणजे Absolutely. आणि आता हे ऐकताना सुद्धा तू पूर्ण केस सांगितल्यानंतर देर वर रिपिटेशन्स. हो. म्हणजे जसा तो काय त्याचा सिमरनचा बॉयफ्रेंड कोण होता, जे 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 गेला तसाच काहीतरी ट्रॅजिक इन्सिडेंट बॉबीच्या बाबतीत होतो हो. आणि मग तो मरतो. मग जे जे मेलाच नाही हे हा एक्झॅक्टली. तर तेही सिमरन एक पण तर स्क्रिप्ट ही भाई वेगळी काय नाहीये. म्हणजे जर मला हे ऐकून असं वाटतं आहे की हे व्हॉट एव्हर 10 वर्षातली स्क्रिप्टही फार वेगळी नाहीये. हो हे खरं की आहे. जसा Witness काहीतरी protection वगैरे यार जसा काहीतरी जेजेचा ऍक्सिडेंट होतो, मग तो अचानक मरतो, मग बॉबीचा पण अचानक काहीतरी होतं आणि मग तो मरतो. डिड यू नो त्यांनी बॉबीचा जेव्हा ऍक्सिडेंट झालेला तो 40 लोकांचा ग्रुप होता, त्याच्यावर फोटोज टाकले जात होते. थोडे ब्लरी असतील त्यामुळे साधारण त्याच्यासारखा दिसणारा कोणतरी हे असेल, पण ते फोटोज टाकले जात बापरे, होते. ही सिमरन खूपच हुशार आहे रे. हो. त्या बाळाचे इमॅजिन कर ना, तुला दुकानात जाऊन एक कपडा आवडतोय, 3-4 दिवसांनी तोच पोस्ट होतोय की त्या बाळाला घातलाय आणि त्याच्याबरोबर बॉबी आहे. पण मला अजून एक प्रश्न आहे. म्हणजे आता आपण मी पण फेसबुक कधीपासून वापरतोय, साधारण 12-13 पासून हो. वापरत असेल कदाचित, किंवा त्याच्या आधीच पासून. आपण साधारण ज्या ग्रुपच्या लोकांना फॉलो करतो, ज्यांच्याशी गप्पा मारतो, जे आपल्यासोबत कनेक्टेड असतात, जरी तो आपल्या काय एका शाळेचा ग्रुप असो, एका शहरातला ग्रुप असो, मला त्याच्या आसपासचे सजेशन्स यायला लागतात. हो ठीक आहे. बरोबर म्हणजे बरोबर. मी जर अमुक तमुक मध्ये काम करत असेल आणि 40 लोक अमुक तमुक मध्ये काम करतात, हम्म. ज्यांनी त्यांच्या प्रोफाईलवरती अमुक तमुक मध्ये काम करतो असं Correct. सांगितलंय. Correct. ज्यावेळेस कुठला तरी तिसरा व्यक्ती अमुक तमुकच्या एका माणसाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो आणि तो एक्सेप्ट करतो, त्याला या 40 पैकी काही लोकांच्या सजेशन दिसतात. हो. जर फेसबुकवरती ओपन अकाउंट्स होते बॉबीचे, हम्म. त्या सांजचे, आणि ही जर सिमिलर सर्कल्स मध्ये होती, म्हणजे जरी ते फेक सर्कल्स असतील, सगळे फेक होते. करेक्ट. काहीतरी ओव्हरलॅप असेल त्या दोन्हींमध्ये. म्हणजे त्यांच्या खऱ्या सर्कलमध्ये आणि खोट्या सर्कलमध्ये काहीतरी ओव्हरलॅप असेलच ना. तर ते तिचे अकाउंट तिला कधी कसे दिसले नाही. म्हणजे ही सांचा फोटो डाउनलोड करते आणि हिला चिपकवते, पण हिला तो खरा फोटो कधीच कसा दिसला नाही. कधीच दिसला नाही. हे अगदीच व्हॅलिड प्रश्न आहे. माहिती नाही मला हे कसं genuinely achieve असं केलं, वाटतं पण की हे यात- सगळेच फेक होते ना. एवढी मग आंधळी ह्यातलं कशी काहीच- असू शकते ही? अरे 60 कोटी लोक आहेत, त्यांचं अख्खं वर्ल्ड आहे
आणि ही 60 लोकांचा त्यांच्याशी काहीच संबंध नाही, त्यामुळे म्युच्युअल शून्य आहेत. सो सिमरन ही एकटी खरी आहे जिचे म्युच्युअल फ्रेंड्स ते आहेत की नाही हे पण आपल्याला माहिती नाही, खरे बॉबी आणि हे. पण मला सिमरनने का केलं असेल हे, तुला काय वाटतं? सो सिमरननी 2-3 गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे तिच्या हं. काही, हे अगेन Netflixच्या डॉक्युमेंटरीमध्ये हा पार्ट आहे. सो एकतर ती म्हणाली, की असं होतं, की हे मला थोडं एस्केपिस्ट वाटलं, की मी माझ्या ह्या जगातनं आणि मला ताईला पण सुख द्यायचं होतं. त्यामुळे असा कोणतरी चांगला मुलगा तिच्यासाठी वगैरे मला नाही पटत. हे ॲब्सोल्युटली न पटण्यासारखं आहे. आणि मग त्या स्टोरीचा भाग तिने असं पण सांगितलं, की तो जो बॉबी टॉक्सिक झाला, हो. ते मी मुद्दाम केलं जेणेकरून ती स्वतःहून सोडून ह्या सगळ्यातनं बाहेर पडेल. पण ती त्यात अजूनच गुंतत गेली. सो हे का केलं असेल? हे किती ट्विस्टेड आहे हे म्हणजे ह्याची कल्पनाही पण टू गिव्ह इट करवत अ नाही. फेअर चान्स, आय थिंक सिमरनने 2 ते 3 वेळा ते कॉन्व्हर्सेशन कट ऑफ करण्याचा प्रयत्न हो, केला. म्हणजे आय थिंक त्याचं अगदी डेथ वॉज दॅट वॉज दॅट. पॉइंट, की जिथे आता हे संपलं कॉन्व्हर्सेशन. म्हणजे हा खेळ संपला. पण परत पण तिने परत सुरुवात तिनेच केलं. सुरू केलं. पण त्या पॉइंटला ज्यावेळेस तो मेलाय हे हं. तिने मान्य केलं. परत म्हणजे काहीही डाऊट न ठेवता ही एवढी निर्मळ बाई आली कुठून, जिला कसलेच प्रश्न पडत नाहीत. माझ्या मते ती एक फेरी टेल जी लहानपणापासून तिला सेल केलेली होती ना, की एक चांगला दिसणारा मुलगा येईल, जो फक्त तुझ्यावर प्रेम करेल आणि तुझं 30च्या म्हणजे आसपास लग्न होईल. 30 पण उशीर झाला, 30च्या आतच व्हायला पाहिजे. आय थिंक ह्यांनी सगळा झोल केलाय. म्हणजे एका पॉइंटला जेव्हा तिला सोडून जायचं होतं, तेव्हाही तिच्या मनात हाच विचार आला ना, की आता ह्या वयात मला दुसरं कोण मिळणार? त्यापेक्षा काय पदरी पडलं, पवित्र झालं टाइप. म्हणून ती कंटिन्यू करत राहिली. पण ना या सिमरनच्या बाबतीत मला ह्या किरतच्या बाबतीत अजून एक प्रश्न पडतो, की ती ज्यावेळेस त्या बॉबीसोबत बोलायला लागली, त्यावेळेस त्याचं पहिलं लग्न झालेलं. हो. मग त्याचा पहिला दुसरं डिव्होर्स झाला. मग त्याचं दुसरं लग्न होतं. मग त्याचा डिव्होर्स होतो. करेक्ट. या सगळ्या काळात म्हणजे 10 वर्षांमध्ये त्याने तिच्यासमोर 3-1 लोकांना डेट केलं. हो आणि ही मग काय चीट करत पण होती केलं. आणि चीटही केलं. हिच्या आयुष्यात दुसरा कुणीच व्यक्ती नाही, एक्झिस्ट कसा नव्हता सुरुवातीच्या करत. काळात ती डेट करत होती. पण त्यांचं बरं जेव्हा त्यांचं ब्रेकअप झालं तेव्हा परत ती बॉबीलाच सांगत होती तेव्हा मित्र म्हणून. पण ती बॉबीलाच सांगत होती, की "अरे, अरे, माझं ब्रेकअप झालं." मग तेव्हा तो तिला मॉरल सपोर्ट देत होता. म्हणजे बापरे! हे म्हणजे थोडंफार हे कॉलेजमध्ये असतं नाही का, की आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल काही आकर्षण वाटत नाही. पण मित्र-मैत्रिणी चिडवून अ, आपल्याला वाटतं, की अच्छा हे एवढे चिडवतात म्हणजे काहीतरी असेल बाबा आणि आपल्याला ती हे 11वी-12वी मध्ये हं. असताना सगळ्यांच्या बाबतीत नाही, झालेलं फेअर आहे. आय थिंक. मला असं वाटतं, की मी आत्ता म्हणणार होतो खरं तर, की ऑनलाईन ह्याच्यावरती कितपत विश्वास ठेवायचा. पण हे असे भेटून फिजिकल फ्रॉड्स पण तर होतात, की मी तुला भेटून खरं. वेगळ्या व्यक्ती, वेगळी आयडेंटिटी म्हणून तुझ्यासोबत येतो, काहीतरी काळ घालवतो आणि नंतर मी कोणीतरी वेगळाच निघतो. हे असेवाले तर बनाव होतच असतात की आपल्याकडे. तर खरं आहे. यात तर ऑनलाईन असं एखादं होणं, मला फक्त हे थोडं जास्त फारफेच्ड वाटतं, की भयंकर वाटतं. 10 वर्ष खूप मोठा काळ आहे. आणि एक म्हणजे याच्यातनं काय टेक अवे आपण घेऊ शकतो, जर तिला एक सपोर्टिव्ह रिअल लाईफ फ्रेंड सर्कल असतं. हो. म्हणजे आधी पण तिच्या मैत्रिणींची ती बॅचलर्स पार्टीच्या वेळेचा जो किस्सा सांगितला, तो ह्यासाठी महत्वाचा वाटतो, की तिच्या मैत्रिणी असूनही तिला एकटंच वाटत होतं त्या हो. भर पार्टीमध्ये. सो ती आधीच आयसोलेटेड होती आणि तिला हे सगळं जग 40-50 लोकांचं मिळालं, ज्यांना ती हवीशी आहे. हो. मग त्याच्या कंडोलन्सेसच्या ग्रुप्समध्ये हिला ॲड करण्याची खरी तशी काहीच गरज नव्हती तेव्हा. पण हे केवढं इंटरेस्टिंग आहे, की तुम्ही माणूस म्हणून आयुष्यात किती वल्नरेबल आहात. एक्झॅक्टली. हे सुद्धा डिफाईन करेल, की तुमच्यासोबत पुढे आयुष्यात किती वाईट होऊ शकतं. एक्झॅक्टली. म्हणजे इफ यू आर सेन सॉर्टेड, तर कदाचित तुम्ही इतर लोकांकडे जाऊन मदत मागण्याची, इतर लोकांशी जाऊन बोलण्याची, त्यांच्याशी सल्लामसलत करण्याची शक्यता वाढते आणि कदाचित त्याच्यावरचे सोल्युशन निघू शकतात. अगदी. पण तुम्ही स्वतःच जर एकाकी असाल, स्वतःच जर इतके अलूफ, आत गुरफटलेले असाल, तर तुम्ही कदाचित आणखीन मोठ्या प्रॉब्लेम्समध्ये प्रॉब्लेममध्ये गुरफटण्याची शक्यता वाढते. हे किती अंगावर येणार आहे. खरंच म्हणजे आणि आय थिंक की टेक अवे हाच आहे यातला, की म्हणजे आपल्याकडेही अगेन कॅटफिशिंग हा गुन्हा नाहीये.
अजूनही म्हणजे अशा प्रकारचा. त्याच्यातनं सबसिक्वेंटली काही गुन्हे झाले तर हो. नॅचरली तो म्हणजे त्याच्यातनं आर्थिक फसवणूक झाली, त्याच्यातनं काही सेक्शुअल ऑफेन्स झाले किंवा त्याच्यातनं अजून काही हॅरेसमेंट झाली, तर ते गुन्हे आहेत. पण केवळ मनाशी खेळ किंवा कॅटफिशिंग हा आपल्याकडेही गुन्हा नाहीये. त्यामुळे आपणही प्लीज आपली एक लिस्ट पडताळून बघूया, की आपण ज्यांच्याशी ऑनलाईन एंगेज करतोय, Instagramवर असेल, Facebookवर असेल, ती माणसं खरी आहेत का? आणि आता आणि तर एआयमुळे इतकं अवघड झालंय, की बापरे! फिल्टर्स आहेत आता आपल्याकडे. एआय आहे. आय कॅन बी अ डिफरंट पर्सन. एक्झॅक्टली. इट्स अ डिफिकल्ट वर्ल्ड. बापरे! सो कितीही मेटा जग झालं तरी नॉर्मल नागरिकांशी कनेक्ट ठेवा. समाज हा ह्याचसाठी असतो, की आपल्याला त्यांच्याशी बोलता यावं आणि आय थिंक या समाजापासून पळ हो, काढण्याचं हे आहे, की ऑनलाईन जाणं. हो. आणि त्याचेच आपण म्हणजे जे व्हिडिओ गेम्सच्या याच्यात आपण बघितलेलं आहे त्या व्हाईट व्हेल होता तो गेम, ब्लू व्हेल. ब्लू व्हेल. त्याच्यात असं म्हणायचं की अरे फक्त ह्या ऑनलाईन गेमवर बोलून तो कसं त्यांनी एवढी कामं करायला तयार झालीये. आय थिंक हेच आहे जेव्हा समाज आपल्याला फेल करतो किंवा समाजाला आपण नकोसे होत असं वाटतं, तेव्हा आपण ह्या अशा ऑनलाईन एस्केप शोधतो आणि त्याच्यात वाहवत जातो. आणि अ, अनफॉर्च्युनेटली आपण तेच आपलं विश्व समजायला लागतो. आपल्याला आहे त्या खऱ्या विश्वाचा भाग नसतं बनायचं. अवघड आहे. सो खूप विचित्र केस होती आय थिंक आत्तापर्यंत आपण केलेल्या सगळ्या केसेसपेक्षा ही खूप वेगळी होती. बरंच काही याच्यावर लिहिलं गेलंय, वाचलं गेलंय. Netflixवर अख्खी सीरीज आहे स्वीट बॉबी नावाची. एक 8 सीरीज पॉडकास्ट आहे याच्याबद्दल. ओह! तर त्याही तुम्हाला जर अजून ह्याच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल कारण 10 वर्षाचा काळ हा एका तासात एक्सप्लेन करणं जरा कठीण आहे. तरीही आम्ही हा मी ऐकणार प्रयत्न आहे आता केलाय. तो खरं तर. सो प्लीज तुम्ही ह्या सगळ्या डिटेल्ड स्टोरीज बघा आणि आम्हाला कळवा तुम्हाला कसं वाटतंय. अजून कुठच्या केसेस आता हळू-हळू आपण इंटरनॅशनल केसेसही घेऊया का? हो. जेफ्री डामर असेल किंवा अशा कुठच्या केसेस असतील, टेड बंडीची, चार्ल्स मॅन्सनची, तर त्याही केसेस सांगायला मला खूप आवडेल. सो अशा कुठच्या केसेसही आम्ही घेऊ का हे आम्हाला नक्की सांगा आणि असंच प्रेम करत राहा या सीरीजवर आणि नागरिकशास्त्राला सबस्क्राईब करायला आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक यू.